जालना शहरातलं मोठं आणि प्रसिद्ध नाव म्हणजे गजानन तौर. ते 8-9 महिन्यांपूर्वी जगाचा निरोप सोडून गेले. अर्थात आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. पण ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या हत्येच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा, तर्कवितर्क सुरूच होते. त्याला कुठे ना कुठे गुन्हेगारी क्षेत्राची जोड होती. त्यामध्ये राजकीय वातावरण देखील दाबलं. पण सरते शेवटी या सगळ्यातून जालना शहराचं वातावरण मात्र वेगळ्या दिशेने जायला लागलं. पण त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर सध्याच्या परिस्थितीत गजानन तौर यांच्या पत्नी कल्याणी तौर या ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्या आहेत असं बोलल्या जातंय. आता ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्या म्हणजे नेमकं काय केलं जातंय, निवडणुकीचा संदर्भ त्यांच्यासोबत कसा जोडला जातोय आणि या सगळ्यामध्ये त्यांचं नियोजन काय असणार आहे आणि निवडणुकीत त्या नेमकं कसं समीकरण बसवणार आहेत, बघूया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचे. 11 डिसेंबर 2023 ला गजानन मच्छिंद्र तौर हा आपला मित्र पवन दिवेकर, आलोक जुन्नरकर यांच्यासोबत दुपारी 1च्या दरम्यान रामनगर साखर कारखान्याकडून जालना शहराकडे येत होता. याच रस्त्यात मंठा चौफुलीवर भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे, टायगर आणि त्याचे 2 साथीदार उभे होते. गजाननने त्यांना पाहून गाडी थांबवली आणि त्यांच्या जवळ गेला. तिथे जाताच भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे, टायगर यांनी पिस्तूलनं गजाननवर गोळ्या झाडल्या आणि इतकंच नाही तर त्याच्यावर चाकूने सुद्धा वार केले. जखमी गजानननं त्याचा प्रतिकार करत असताना त्याने हल्लेखोराच्या हातून चाकू हिसकावून घेतला आणि त्यापैकी एकाला चाकू मारला. पण गजाननच्या डोक्यात गोळी लागल्यामुळे गजानन खाली पडला आणि हल्लेखोर पळून गेले. गजाननवर गावठी पिस्तूलनं 5 राऊंड फायर करण्यात आले होते. गजानन बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला कलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला सरकारी दवाखान्यात पाठवलं. त्यानंतर सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी गजाननला मृत घोषित केलं. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यात गजानन हत्या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गोरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये एक लाईन होती, जालना किंग को टपकाना एक ही सपना. याचाच अर्थ गजाननच्या हत्येची प्लॅनिंग खूप आधीपासून झाली होती असं बोलल्या जातंय. गजाननच्या मित्रांच्या मतानुसार ही एकंदरीत घटना पाहिली तर गजानन ज्यावेळी जेलमध्ये होता तेव्हा आरोपी टायगर आणि त्याची ओळख तिथेच झाली आणि तिथेच त्यांच्यात वाद सुद्धा झाले आणि या वादाच्या सोडातूनच गजाननची हत्या झाली होती अशी चर्चा आहे. आता साहजिकच गजानन तौरच्या हत्येनंतर जालन्यात वातावरण तापलं. त्याच्या हत्येची बातमी राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली. त्याला मानणारा तरुणांचा एक मोठा वर्ग जालन्यामध्ये आहे. मात्र इतक्या दिवसात जालन्यापुरता मर्यादित असणारा गजानन तौर हा हत्येनंतर राज्यभरात प्रसिद्ध झाला. त्याचे नाव गुन्हेगारी क्षेत्राशी जोडणे असले तरी त्याच्या हत्येनंतर राज्यभरात सहानुभूती तयार झाली होती. सोशल मीडियाच्या स्टोरीवर, व्हॉट्सअपच्या स्टेटसवर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. एकंदरीत काय तर गजानन तौर हा मृत्यूनंतर देखील लोकांच्या मनात जिवंत राहिला. आता वर्तमानात पाहिलं तर गजानन तौरच्या पत्नी कल्याणी तौर या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अर्थात अशी अधिकृत घोषणा अजून केलेली नसली तरी त्यांचा भाऊ किशोर औटे यांच्या स्टेटमेंटमुळे चर्चा सुरू झाली आहे. आता कल्याणी तौर यांनी देखील दौरे, भेटीगाठी सुरू केल्यात. शिवाय कार्यकर्त्यांनी सुद्धा भावी आमदारचे स्टेटस टाकायला सुरुवात केली. विशेष गोष्ट म्हणजे कल्याणी तौर या जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्याला कारण म्हणजे जालना शहरात गजानन तौर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. स्थानिकांच्या मते त्यांनी अनेक तरुणांना नोकरी लावून दिली आहे. अनेक तरुणांना त्यांनी दुकाने टाकून दिलेत. तसंच तो सामाजिक उपक्रम देखील करत होता. त्यातून त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. शहरातले भांडण, तंटे देखील तो आपल्या पद्धतीने सोडवायचा. त्याचा शब्द शक्यतो जालन्यात कोणीच पडू देत नव्हतं. आता कल्याणी तौर ह्या जालन्यातून विधानसभा लढल्या तर याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. शिवाय गजाननच्या हत्येची सहानुभूती देखील आहेच. तसंच विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्यात देखील चुरस असेल आणि यांच्या भांडणात कल्याणी तौर यांची विजयी होण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे. पण काही वेळेस स्थानिक राजकारण, मिनिस्ट्रीमध्ये असलेले पक्ष आणि बदलत जाणारी राजकीय गणितं नेमका कोणता ट्विस्ट घेऊन येतील हे सांगता येत नाही. तरीही या सगळ्या समस्यांच्या पुढे जाऊन तौर हा ब्रँड चालू शकतो का, यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.